सहकार महर्षी भाऊसाहेब संतोजी थोरात आणि हरित क्रांतीचे प्रणेते डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने या मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर आणि जमलेल्या माझ्या तमाम बंधू भगिनींनो, खरं तर परवा वर्तमानपत्रामध्ये एक जाहिरात आली होती. गेल्या 25 वर्षापासून ज्याच्या हातून एकही अपघात नाही अशा ड्रायव्हरने मुलाखतीला यावं. काही ड्रायव्हर मुलाखतीला गेले, मुलाखती चालू झाल्या. पहिल्या ड्रायव्हरला विचारलं, गेल्या 25 वर्षापासून तुमच्या हातून एकही अपघात नाही? तो म्हटला, अजिबात नाही, विषयच नाही, प्रश्नच नाही. फक्त एकदा माझ्या गाडीचा ब्रेक फेल झाला, तेवढंच फक्त, बाकी कुठंच टच नाही. त्याला म्हटले, चला बाजूला. दुसऱ्या ड्रायव्हरला बोलवलं, त्याला विचारलं, गेल्या 25 वर्षापासून तुमच्या हातून एकही अपघात नाही? तो म्हटला, अजिबात नाही, विषयच नाही, प्रश्नच नाही. फक्त एकदा माझी गाडी दरीत कोसळली, परंतु मी मात्र वाचलो, तेवढंच फक्त, बाकी कुठंच टच नाही. त्यालाही म्हटले, चला बाजूला. तिसऱ्या ड्रायव्हरला बोलवलं, त्याला विचारलं, गेल्या 25 वर्षापासून तुमच्या हातून एकही अपघात नाही? तो म्हटला, अजिबात नाही, विषयच नाही, प्रश्नच नाही. साक्षी, कागदपत्रे, पुरावे सगळं तपासलं, या माणसाच्या हातून गेल्या 25 वर्षापासून एकही अपघात नाही. त्या मुलाखत घेणाऱ्याला आश्चर्य वाटलं. न राहून त्याने विचारलं, गेल्या 25 वर्षापासून तुमच्या हातून एकही अपघात नाही, तुमच्या या यशाचं रहस्य काय? त्यावर शांतपणे विचार करत तो ड्रायव्हर म्हणाला, गेल्या 25 वर्षापूर्वी जे मी माझी गाडी गॅरेजला लावली, ती पुन्हा बाहेरच नाही काढली. खरं तर ज्यांच्या गाड्या गॅरेजला त्यांचा अपघात व्हायचा प्रश्नच येत नाही, परंतु ज्यांच्या गाड्या गॅरेजला त्यांना आयुष्यात कधी ध्येय गाठता येत नाही, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. जर आयुष्यात कधी ध्येय गाठायचं असेल तर गाड्या रस्त्यावर आणायलाच लागतील, आणि रस्ते म्हटले तर खड्डे ठरलेलेच, ऊन वारा वादळ पाऊस हे सर्व ठरलेलंच. ही झुंज ज्याला जिंकता येते, हा संघर्ष ज्याला सोसता येतो, तोच माणूस आयुष्यात यशस्वी होतो. जेवढा आपला संघर्ष मोठा, तेवढी आपली समाजातली उंची मोठी असते. मग याच संघर्षाला सहकाराची जोड देऊन संगमनेरच्या विकासाचं स्वप्न ज्यांनी पाहिलं आणि ते स्वप्न सत्यात उतरवलं, अशा सहकार महर्षी भाऊसाहेब थोरातांचे विचार मला आजच्या युवा पिढीसमोर आणण्याची नितांत गरज वाटली, आणि म्हणून तोच विषय घेऊन मी आज आपणा सर्वांच्या समोर उभा आहे. नमस्कार, मी मेधच ललिता भाऊसाहेब वागचौरे, अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी. विषय मांडतोय सहकारातील राजहंस सहकार महर्षी भाऊसाहेब संतोजी थोरात. खरं तर या विषयाला सुरुवात करत असताना जेव्हा मी या विषयाचा अभ्यास केला, तेव्हा एक गोष्ट माझ्या आवर्जून लक्षात आली की सहकारी चळवळ ही ग्रामीण विकासाचा कणा आहे. राज्याच्या आणि देशाच्या ग्रामीण भागामध्ये जी परिवर्तन आणि प्रगती झाली आहे, त्यामध्ये सहकारी चळवळीचा फार मोलाचा वाटा राहिलेला आहे. मग आपल्या संगमनेर तालुक्याचा जर विचार केला तर संगमनेर तालुक्याला देखील सहकाराचा एक खूप मोठा असा संपन्न वारसा लाभलेला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य लढ्यात सर्वस्व अर्पण करणाऱ्या अनेकांनी स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सहकाराच्या विकासासाठी जे काही प्रयत्न केले, त्याचे फळ असे की संगमनेर तालुक्याचा झालेला नेत्रदीपक असा सर्वांगीण विकास होय. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर मुळातच डाव्या विचारसरणीने प्रेरित झालेल्या आदरणीय दादांनी डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी, शेतमजूर, विडी कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी संघटनात्मक चळवळ उभी केली. शेतकरी, शेतमजूर, विडी कामगारांच्या युनियनच्या माध्यमातून लोक जागृती करून या वंचित घटकांना शासनाच्या पातळीवर न्याय कसा देता येईल यासाठी प्रयत्न सुरू केले. परंतु नंतरच्या काळामध्ये दादांना हे तीव्रतेने जाणवले की समाजातील या तळागाळातील घटकांना जर न्याय द्यायचा असेल तर नुसतीच संघर्षाची भूमिका घेऊन उपयोग नाही, या संघर्षाला सहकाराची ही द्यावीच लागेल. आणि मग दादांनी स्वतःला सहकारी चळवळीमध्ये वाहून घेतले. खरं तर तत्कालीन काळामध्ये संगमनेर तालुका तसं जर बघायला गेलं तर हा अवर्षण प्रवण विभागात येणारा तालुका, या तालुक्याचा विकास करायचा आहे तर नेमकी तो कोणत्या मार्गाने करावा, हा मोठा प्रश्न होता. आणि मग दादांनी त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत केलेल्या विचार मंथनातून एक दिशादर्शक चित्र निर्माण झाले. 1956 साली संगमनेर तालुक्यामध्ये स्थापन झालेल्या सुपरवायझिंग युनियनचे दादा अध्यक्ष झाले, आणि या युनियनच्या माध्यमातून दादांनी ग्राम पातळीवर सहकारी संस्थांची निर्मिती करण्यास सुरुवात केली. ग्राम पातळीवरील सहकारी संस्थांच्या प्रत्येक सभासदाच्या पंचवार्षिक कालबाह्य नियोजनाचा प्रकल्प आराखडा दादांनी तयार केला. अत्यंत दूरदृष्टीने तत्कालीन काळात अशा प्रकारचा आराखडा निर्माण करणारे दादा हे सहकारातील पहिलेच आणि एकमेव नेते असावेत. आज आपण उघड्या डोळ्याने जी संगमनेरची समृद्ध सहकार नगरी बघतो आहोत, तिच्या विकासाचे चित्र दादांनी त्या काळामध्येच रेखाटले होते. 1958 मध्ये संगमनेर तालुक्यात स्थापन झालेला शेतकी सहकारी संघ हा या विकासाच्या चळवळीतील मानांकित असा मैलाचा दगड ठरला. दादा संघाचे चेअरमन झाले आणि शेतकी संघाच्या माध्यमातून या विकास चळवळीला दादांनी एक नवी दिशा व नवी गती देण्यास सुरुवात केली. त्यानंतरच्या काळामध्ये साल उजाडलं 1960चं. दादांची अहमदनगर जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवड झाली. जिल्हा पातळीवरील वित्तीय संस्थेतील दादांचा प्रवेश हा या जिल्ह्याच्याच नव्हे तर संगमनेर तालुक्याच्या विकासाला एक नवी दिशा व नवी पहाट देणारा ठरला.
1960 पासून पुढे सलग 48 वर्षे दादांनी या संस्थेचे संचालक पद भूषवले. त्यामध्ये 15 वर्षे दादा अहमदनगर जिल्हा बँकेच्या चेअरमन पदी सुद्धा विराजमान होते. नंतर 14 जानेवारी 1962 ला महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय संगमनेरात आले. स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब संगमनेरात आले आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीत दादांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. सहकाराला सरकारचे बळ लाभल्याने या विकासाच्या चळवळीला एक नवी गती मिळण्यास सुरुवात झाली. 1965 मध्ये दादा महाराष्ट्र राज्य बँकेच्या संचालकपदी निवडून आले. या शिखर बँकेच्या संचालकपदी देखील दादा तब्बल 34 वर्ष होते. त्यानंतरच्या काळामध्ये शिक्षणाचे महाद्वार संगमनेर तालुक्यात सुरू व्हावे यासाठी सह्याद्री बहुजन विकास संस्थेची स्थापना दादांनी केली. उच्च शिक्षणाची मांदियाळी संगमनेर तालुक्यात सुरू व्हावी यासाठी 1983 मध्ये दादांनी अमृतवाहिनी शेती आणि शेती व शिक्षण विकास संस्थेची स्थापना केली. सहकार हा ग्रामीण विकासाचे राजपथ मानून दादांनी उभा केलेला सहकार हा सहकाराची पंढरी ठरत असताना एक विकासाचे आदर्श मॉडेल ठरताना दिसतोय. येणाऱ्या कालखंडामध्ये देखील ते ठरेल एवढाच एक आशावाद या निमित्ताने व्यक्त करतो आणि शेवटी एवढेच म्हणतो, खुली केली विकासाची वाट विश्वास ठेवून सहकारात. खुली केली विकासाची वाट विश्वास ठेवून सहकारात. या सहकार पंढरीचा शोभे ऐसा विठ्ठल, नाव त्याचे भाऊसाहेब थोरात, नाव त्यांचे भाऊसाहेब थोरात. मनपूर्वक धन्यवाद. मेदतसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात.